करायचा स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा श्री समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाली, प्रत्येक वेळेला आपल्याला टेन्शन येतं. मग टेन्शन का घ्यायचं? आपण कोणत्या कारणामुळे टेन्शन घेतो हे कारण शोधायचं आहे. ज्यावेळी आपल्याला ते कारण समजेल त्यावेळी हळूहळू ते टेन्शन दूर होईल. कारण लोक आहेत ना, आपल्याला टेन्शन देत असतात, आपण ते टेन्शन कमी करायचं असतं. एवढाच फरक आहे, बरोबर आहे की नाही? मग विचार जर केला, आलेलं टेन्शन दूर कसं होईल? प्रत्येक वेळेला समर्थांनी हा भाग दिलेलाच आहे. टेन्शन येते, चिंता येते, कशाला आपण ठेवायची हो? काय गरज आहे? जीवन आहे, आयुष्य आहे, सुंदर जगायचं आहे. टेन्शन घेऊन जगलो का उपयोग आहे? बरोबर की नाही? एखाद्या वेळी आपली प्रगती झाली असेल तेव्हा लोक टेन्शन देणारी असतील, किंवा एखाद्या वेळी आपली चुकी झाली असेल त्यावेळी लोक टेन्शन देणारे असतील. मग जगायचं कसं? समर्थ म्हणाले, प्रत्येक वेळेला आपले आईवडील, वडीलधारी माणसं, ज्येष्ठ व्यक्ती आपल्याला सांगायचे, त्यावेळी आपण ऐकत नसायचो. बरोबर की नाही? आपण काय विचार करायचो, अरे येऊन जाऊन तेच सांगतायत, काय ते ऐकायचं. मग नंतर बघा, प्रत्यक्षात वडीलधारी माणसं त्यांचा अनुभव सांगत असतात की बाबा, दगडाला सांगितलं तरी बाबा दगड तरी सुधारेल, पण या व्यक्तीला सांगून काहीच उपयोग नाही. समर्थ म्हणाले, कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. या देहाचा भाग चालू आहे. कारण सांगून सुद्धा पुन्हा बघा तीच चूक करत आहे, सांगून सुद्धा बघा पुन्हा पुन्हा तेच करत आहे. मग असं का? मग नंतर टेन्शन आपल्यालाच येतं. मग आपण नंतर विचार करतो, अरे ऐकलं असतं तर बरं झालं असतं. मग विचार कर ना पहिला, की बाबा खरंच आपल्याला करायचं आहे असतं तर बघा प्रत्यक्षपणे टेन्शन नसतं. ज्या वेळेला बघा प्रत्यक्षात आपण संपूर्णपणे चांगल्या प्रकारे आयुष्य जगण्याचं ठरवत असतो, परंतु आयुष्याचं गणित आहे ना थोडं वेगळं आहे. ते आपल्याला समजायला फार वेळ लागेल. आपण शालेय शिक्षण घेतले, शालेय शिक्षणामध्ये बघा गणित हा विषय होता. गणित बोललं की बेरीज वजाबाकी की गुणाकार भागाकार एवढं आपण शिकलो. पण आयुष्याचं गणित कशा प्रकारे आहे ते समजायला का वेळ लागेल? कारण आपल्याला कमी आणि दुसऱ्यांसाठी जास्त जगावं लागतं. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. आपण स्वतःसाठी कमी जगतो, परंतु दुसऱ्यांसाठी आपल्याला फार जगावं लागतं, जास्त वेळ द्यावा लागतो. आपण आपल्यासाठी किती वेळ दिलेला आहे बघा ना, पाहावे आपणास आपण नाही आहे. आपण दुसऱ्यांसाठी काम करत असतो, दुसऱ्यांसाठी जगत असतो. परंतु खरं आहे, नातं सांभाळायचं असेल तर प्रत्यक्षात चुका सांभाळून घेण्याची मानसिकता असणं फार गरजेचं आहे. त्यांच्यासाठी वेळ देणं सुद्धा महत्त्वाचं आहे. जर त्यांच्यासाठी वेळ दिला नाही किंवा बघा प्रत्यक्षात चुका सांभाळून घेतलं नाही तर नातं टिकेल का हो? म्हणून समर्थ म्हणाले, नातं टिकवायचं असेल तर नको तिथं चुका काढण्याची सवय नसावी. आपल्याला फार सवय असते. एखादी व्यक्ती कधी काही बोलते तेव्हा बघा प्रत्यक्षपणे तोच मुद्दा उचलतो आणि त्यावर आपण भाषण देत असतो. अहो, ते त्या गोष्टीवर आपण बोललो की बघा त्यांना त्रास होईल, ते आपल्याशी बोलणं बंद करतील, तरीसुद्धा नाही. समर्थ म्हणाले, कशाला आपण त्यांना त्रास द्यायचा? ज्या लोकांना बघा पैसा कमी असतो त्या लोकांचं मन आहे ना फार मोठं असतं, लक्षात ठेवा. समर्थ म्हणाले, आणि ज्याच्याकडे पैसा असतो ना परंतु त्यांच्याकडे मन आहे ना थोडं बघायला गेलं ना विचलित असतं. या देहाचाच भाग चालू. तुम्हा सर्वांना नमस्कार.
कारण या देहाकडे पैसा आला ना, हवेत तरंगतो, हवेत काय आहे ना काय नाही, पण नसेल तेव्हा बघा प्रत्येकाशी उत्तम प्रकारे बोलेल, उत्तम प्रकारे बघा संवाद साधेल. पण ज्या वेळेला पैसा येईल ना, सगळ्यांशी बोलणं बंद करेल. का कुणास ठाऊक असं का होतं? बघा विचार करा. प्रत्यक्षात आपण सुद्धा पाहिलं आहे, ऐकलं आहे, अनुभवलं आहे. आपल्याला सुद्धा नात्यांची गरज असते ना, परंतु ती गरजेपुरतं नसावी. तो नाती म्हटली की बघा आपण गरजेपुरतं वापरतो. वापर झाला की बघा त्यांच्याशी बोलणंच बंद करतो. बरोबर की नाही? तसंच आहे आपलं आयुष्य. काय बघा प्रत्यक्ष इथे वस्तीला राहायला आलेलं नाही आहे, पुन्हा जाणारच आहे. आलेला मनुष्य पुन्हा निघून जाणार आहे. आपण कितीही जरी बोलके असलो तरी मन मोकळे करायला बघा आपलीच माणसं आपल्याला शोधावी लागतात. तेव्हा दुसऱ्यांना सांगून उपयोगाचं नसतं, कारण समोरची व्यक्ती ऐकेल की नाही ऐकणार हे कोणाला माहीत आहे. तेव्हा आपला माणूस आपल्याला शोधावा लागतो की बाबा यांना सांगून किंवा ह्या व्यक्तीला सांगून ती व्यक्ती ऐकेल आणि मला उत्तम प्रकारे मार्ग शोधून दाखवेल आणि माझ्यावरचा जो टेन्शन आहे तो दूर काढून देईल. मग टेन्शनमध्ये जगायचंच कशाला? समर्थ म्हणाले प्रत्येक गोष्टीमध्ये टेन्शन घेतोय. काय कारण आहे त्याचं आपण कधी शोध घेतला का? शोध घे, समर्थ म्हणाले. बरोबर की नाही? प्रत्येक वेळेला काय असतं की बाबा आपली प्रगती झाली की लोक टेन्शन देतात, आपली अधोगती झाली तरी लोक टेन्शन देतात. म्हणून समर्थ म्हणाले प्रत्येक वेळेला आपण जे कार्य करत असतो ते कार्य करत असताना असा डोक्यामध्ये विचार आण की ते कार्य करत असताना पूर्णपणे टेन्शन नसेल. कारण आपण काय करत असतो माहिती आहे, एखादं काम करत असताना संपूर्ण जगाचा विचार करत असतो, एखाद्या व्यक्तीचा आपण विचार करत असतो, माझ्याकडे पैसा कसा येईल याचा विचार करत असतो. जर आपण असा विचार करत राहिलो तर आपण आपलं काम तर तिथंच राहून देऊ, पण आपण काय करत आहोत ते आपल्याला कळणार नाही आहे. कारण जग ज्यांच्याकडे काही नाही ना त्यालाच असतं, आणि ज्यांच्याकडे सर्व काही आहे त्याच्यावर जळत राहतं. ही लाईन आहे बघा, ही ओळ आहे. मग आपण कशामध्ये मोडतोय हे बघ ना. कारण मन कसं पाण्यासारखं स्वच्छ असणं फार गरजेचं आहे. कारण बघा समुद्र असतं, समुद्राचं तळ दिसेल का? हो नाही. भरती आली, ओहोटी आली तरी बघा प्रत्यक्षपणे आपण जर पाहायला गेलो तर तलावातलं पाणी स्वच्छ असेल, ज्यावेळी बघा तलाव खूप स्वच्छ असेल त्यावेळी खालची माती मग कचरा बरोबर दिसत असते. परंतु त्या तलावामध्ये कचरा आहे, घाण आहे, बघा सर्व गढूळ पाणी आहे. दिसेल का? हो नाही ना. बघा आपल्या नळाला सुद्धा कधी कधी गढूळ पाणी येतं, त्या गढूळ पाण्यामध्ये 1 रुपयाचा कॉईन टाकून बघा, दिसेल का? हो नाही दिसणार. परंतु त्याच बादलीमध्ये स्वच्छ पाणी टाका, पूर्ण बादली भरा, तो रुपया दिसेल की नाही? दिसेल का? कारण ते स्वच्छ पाणी. तसंच आपलं मन सुद्धा स्वच्छ असणं फार गरजेचं. बघा टेन्शन जेव्हा येतं ना तेव्हा मन आपलं स्वच्छ असणं फार गरजेचं आहे. कारण मन हे दुधासारखं असतं, पण ते उतू गेल्यावर आटू लागतं ना, आणि शेवटी करपतं. तसंच आहे, मनाच्या विरुद्ध जात असेल तर बघा आपल्याला त्रास होतो आणि टेन्शन वाढतं. मनासारखं झालं की आनंदाने उड्या मारतो. म्हणून समर्थ म्हणाले आपलं मन उत्तम प्रकारे ठेवा. आपल्या मनाला काही त्रास होणार नाही, आपल्या शरीराला काही त्रास होणार नाही, याची दक्षता, याची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. आज जर पाहायला गेलो ना,
सर्वच गोष्टी आपल्याला आपल्या मनासारख्या होणार नाहीत, कारण बदलणाऱ्या गोष्टी नेहमी चांगल्या वाटतात. पण जेव्हा आपली माणसंच बदलतात ना, तेव्हा कधीच चांगल्या वाटत नाही. आपण बोलतो अरे बदल झाला पाहिजे, बरोबर आहे, बदल केव्हा होईल, परंतु माणसंच जर बदलली तर मग आपण विचार करतो अरे हा आपला माणूस होता, मग असा कसा बदलला. माणूस बदलला म्हणून बघा प्रत्यक्षपणे काय झालं, तो त्रास आपल्याला होऊ लागला. म्हणून कोणाबाबत जर आपल्या मनात शंका असेल तर त्या व्यक्तीसमोर मांडून त्याचं निरसन करून घ्यायचं असतं की बाबा हा त्रास झालेला आहे, ह्या त्रासाचं कारण काय. परंतु जर अशी शंका मनात घ्याल तर त्याचा त्रास स्वतःला इतरांनाही होईल. म्हणून शंका मात्र जशीच्या तसंच बघा प्रत्यक्षपणे आपण पाहिजे, अनुभवलं पाहिजे. कारण ज्या वेळेला त्रास तुम्हाला होईल ना, त्यावेळी तुम्हाला सोडवायला कोणी येणार नाही. का कोणी येईल? नाही येणार. शंकाचं निरसन करून घ्यायचं आहे. आपण डोक्यामध्ये ते शंका ठेवत असतो, मनामध्ये शंका ठेवत असतो. ज्या वेळेला आपल्याला कळेल ना की बाबा या शंकेचं निरसन झालं पाहिजे, तेव्हाच आपल्याला हा मार्ग मिळेल. परंतु आपण कधी विचार करत नाही. शंका म्हणजे काय, तर सर्वात दुर्गंधी कचरा. या टप्प्याने तो कचरा बाजूला सारला पाहिजे. बघा आपण रस्त्याने चालत असताना रस्त्यावर कचरा पडलेला असतो, तिथे कचराकुंडी असते. तो जेव्हा बघा संपूर्णपणे साफ होतो, कचरा घेऊन जात असते ती गाडी, तेव्हा बघा तो दुर्गंध कमी होतो. जेवढा जुना होत जातो तेवढाच तो त्रास होतो ना. जर कचरा 2 दिवस गेला नाही तर तो तिथेच सडला जातो, तिथेच कुजला जातो, त्याचा दुर्गंध सगळीकडे पसरतो. मग तसाच ज्या वेळेला बघा ताजा तवानं काही असेल ना, तिथल्या तिथं प्रश्न सोडवायला पाहिजे. जर मनातल्या मनात तोच प्रश्न, तोच शंका जर ठेवत असो ना, तो आतमध्ये सडला जातो, आतमध्ये कुजला जातो, मग त्याचा त्रास संपूर्ण शरीराला होतो. म्हणून कचरा मनात सांभाळून ठेवण्यापेक्षा ना त्याची विल्हेवाट लावा. मनामध्ये ठेवण्यापेक्षा आहे ना त्याचं शंका निरसन करा. का भाग दिलेला आहे, कारण जीवन समजायचं असेल ना, तर जीवन उत्तम प्रकारे कसं जगलं पाहिजे, कशा प्रकारे बघा राहिलं पाहिजे, हे कळलं पाहिजे ना. आपण फक्त विचार करतो अरे मला उत्तम प्रकारे आयुष्य प्राप्त झाले ना, मला सर्व मिळेल. हो नक्कीच मिळेल. परंतु जेव्हा बघा प्रत्यक्षपणे एखादी गोष्ट आपल्याला मिळत नाही, किंवा एखादी गोष्ट बघा आपली कोणी हिसकावून घेत असेल, तर त्याचं टेन्शन जास्त होतं. परंतु आपण समजून घ्यायला पाहिजे की बाबा आपलीच गोष्ट आपल्याच नातेवाईकांनी किंवा आपल्याच भावानी किंवा आपल्याच बहिणींनी घेतलेली आहे, ती गोष्ट आपल्याला मिळणार आहे. परंतु नाही, आपण काय विचार करतो, नाही मला हीच पाहिजे, हीच गोष्ट हवी आहे, हीच वस्तू हवी आहे. आपण ह्या ना त्या कारणासाठी काय करत असतो, कारण शोधत असतो. म्हणून हे कारणं पहिली शोधा. यशस्वी होण्यासाठी बघा तुमची यशस्वी होण्याची इच्छा होणं अपेक्षित आहे. जर इच्छाच नसेल तर तुम्ही यशस्वी व्हाल का. नुसतं मला यशस्वी व्हायचं आहे, मला नुसतं पास व्हायचं आहे, परंतु पास होण्यासाठी काय केलं पाहिजे, अभ्यास तर केला पाहिजे, तरच तू पास होशील ना. हां नुसतं मला पास झालं पाहिजे, हो बरोबर, त्यासाठी तुला अभ्यास करूनच उत्तम प्रकारे मार्क बघा मिळतील, आणि त्याच रीतीने मनावरचा ताण कमी पडून तुला चांगल्या प्रकारे यशसुद्धा प्राप्त होईल. म्हणून समर्थ म्हणाले टेन्शन घेत जाऊ नको, टेन्शनचं कारण शोध. जेव्हा तू कारण शोधशील तेव्हा तुला उत्तम प्रकारे मार्ग मिळाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.